सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. सर्वप्रथम जे विद्यार्थी स्कॉलरशिप 5वी आणि स्कॉलरशिप 8वी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, मेरिटमध्ये आलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन. या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला इग्नाइट पाठशाळेला मनापासून कौतुक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपला निकाल बघितलेला नसेल, ज्यांना निकाल कसा बघायचा हे माहीत नसेल, त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा निकाल कसा बघायचा आणि दुसरं म्हणजे तुमच्या निकालामध्ये काय-काय तुम्हाला चेक करायचं आहे आणि ते चेक करताना त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा काही चुकीची माहिती आढळल्यास त्यामध्ये तुम्हाला सुधारणा कशा करता येतील. ठीक आहे. तर मग आता चुका कशा-कशात आढळू शकतात, तर बऱ्याच याच्यामध्ये विद्यार्थ्यांची नावं, आई-वडिलांची नावं, जन्मतारीख किंवा इयत्ता काही ना काही छोट्या-मोठ्या टायपिंग मिस्टेक्स वगैरे जर असतील, तर त्या टायपिंग मिस्टेक्स तुम्हाला चेंज करता येणार आहेत. त्या मिस्टेक्सच्या इथे तुम्हाला तुमचं जे काही योग्यरित्या त्याला बदल करायची पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या आजूबाजूला कोणीही इयत्ता 8वीला असतील, इयत्ता 5वीला असेल, ज्यांनी स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आता हे तर झालं ज्यांचा रिझल्ट लागलाय त्यांचं. परंतु इथून पुढे या वर्षीपासून पुढे इयत्ता 4थीला आणि इयत्ता 7वीला फक्त स्कॉलरशिपची परीक्षा असणार आहे. तर या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 4थीच्या आणि 7वीच्या जे विद्यार्थी आता 4थीला किंवा 7वीला जात आहेत त्या विद्यार्थ्यांकरता इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये जर आपण बघितलं तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. बॅच जी आहे ती 25 मे 2026 पासून सुरू होणार आहे. यामध्ये 4थीची जी बॅच आहे ती असणार आहे 999 रुपयाला आणि 7वीची जी बॅच आहे ती असणार आहे 1299 रुपयाला. या बॅच मध्ये जर समजा तुम्ही पूर्वी आमच्या इग्नाइट पाठशालेच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस जॉईन केलेल्या असतील, म्हणजे जे विद्यार्थी मागच्या वर्षी 3रीला होते, आता ते 4थीला गेले, पण त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा जास्तीचा अभ्यास व्हावा म्हणून मागच्या वर्षी पण बॅच विकत घेतलेली होती, असे विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी मागच्या वर्षी 6वीला होते, आता 7वीला जात आहेत आणि त्यांनी मागच्या वर्षी पण बॅच विकत घेतलेली होती, या विद्यार्थ्यांसाठी ओल्ड 50 हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला या बॅचेसवर 50% सूट मिळणार आहे. तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड जे लेक्चर्स आहेत, हे लाईव्ह लेक्चर तर तुम्हाला चालू ज्यावेळेला लेक्चर चालू असणार त्यावेळेला बघता येईल, जेणेकरून तुमच्या ज्या काही शंका आहेत, जे काही डाऊट्स आहेत, ते डाऊट्स तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. आणि रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही तुमच्या सोयीने कधीही नंतर बघू शकताय, जेणेकरून तुम्हाला एखादी संकल्पना समजली नसेल किंवा एखाद्या कुठल्याही टॉपिक मध्ये तुम्हाला काही इश्यू आला असेल तर तुम्हाला ते परत बघता येतात. ठीक आहे. आता या लेक्चर्स मध्ये जर आपण बघितलं, या बॅच मध्ये जर आपण बघितलं, तर संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे स्कॉलरशिपचा तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष सत्र दिले जातील. त्याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट सिरीज दिल्या जातील. ह्या ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत त्या टॉपिक वाईज असतील, वीकली टेस्ट असतील, 10 फुल लेंथ टेस्ट ज्या आहेत म्हणजे पूर्ण टेस्ट अशा आम्ही त्यांना देणार आहोत. जे काही स्कॉलरशिपच्या नॉर्म्सनुसार क्वेश्चन्स असतात त्या पद्धतीने 10 फुल लेंथ टेस्ट ह्या विद्यार्थ्यांना दिल्या जातील. वेगळ्या वेगळ्या तुम्ही डिव्हाइसेसवर ही बॅच बघू शकताय. विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आहे, तर पालकांसाठी पॅरेंट्स मीटिंग पण आहे आणि 10 महिन्यांची ही जी बॅच आहे ही बॅच आपली पूर्ण होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या बॅच मध्ये जर तुम्ही एनरोल केलं तर तुमचा जास्तीत जास्त फायदा जो 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचा आहे तो होणार आहे. आता आपण बघूयात की 5वीचा आणि 8वीचा रिझल्ट कसा चेक करायचा. तर रिझल्ट चेक करण्यासाठी ही वेबसाईट आहे. ठीक आहे. या वेबसाईटवर तुम्ही गेलात की तुम्हाला पुढे 4थीचं आणि 8वीचं अशा पद्धतीने दोन वेगळ्या वेगळ्या साईट दिसतील. एक 4थी आणि 7वीची, दुसरी 5वी आणि 8वीची. तर 5वी आणि 8वीच्या वेबसाईटवर जर तुम्ही क्लिक केलं, इयत्ता 5वी आणि 8वीच्या वेबसाईटवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे कोपऱ्यामध्ये बघा, इथे शिष्यवृत्ती परीक्षा निकाल, अंतरिम निकाल ह्या इथे विद्यार्थ्यांसाठी जो लिहिलाय ना, इथे तुम्हाला क्लिक जर तुम्ही केलं तर तिथे तुम्हाला तो रिझल्ट तुमचा बघता येईल. त्या ठिकाणी तुम्हाला दोनच गोष्टी टाकायच्या आहेत. एक म्हणजे विद्यार्थ्याचा सीट नंबर, दुसरं म्हणजे विद्यार्थ्याच्या आईचं नाव. ठीक आहे. आईचं नाव टाकताना तुमचं जे एक प्रवेश पत्र असेल त्या प्रवेश पत्रावर एकदा चेक करा. प्रवेश पत्रावर ज्या पद्धतीने आईचं नाव टाकलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या आईचं जे काही नाव असेल, आता माझंच नाव मी लिहिते, ठीक आहे, माझ्या मुलाचं जर समजा काही असेल आणि त्याने त्याच्या आईच्या नावाच्या ठिकाणी JAYASHREE जयश्री असं टाकलंय. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं नाव मी अशा पद्धतीने लिहिते, बरोबर. तर पण जर समजा चुकून त्याच्या तो जो प्रवेश पत्र आहे त्याचा, त्या प्रवेश पत्राच्या इथे समजा अशा पद्धतीने असेल JAYSHREE. ठीक आहे. हा इथला ए नाहीये. मग अशा वेळेला तुम्हाला प्रवेश पत्र जे आहे ते प्रवेश पत्र बघून नीट स्पेलिंग लिहावे लागणार आहे. ठीक आहे. तो प्रॉपर स्पेलिंग बघा आणि प्रॉपर तुम्ही
तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिट करा. तुमचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता रिझल्ट दिसल्यानंतर याच्याच सोबत अजून जर तुम्ही बघितलं तर एक प्रसिद्ध पत्र सुद्धा आलेलं आहे शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल. प्रसिद्ध पत्र याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की जर तुमच्या याच्यामध्ये काही चेंजेस असतील, तुमच्या नावामध्ये आडनावामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या कशा चेंज करायच्या. आता तसं प्रसिद्धी पत्रक तुम्ही डिरेक्टली इथनं डाउनलोड करू शकताय याच वेबसाईटवर. जिथे तुम्हाला निकाल दिसतोय ना त्या निकालाच्याच इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला हे प्रसिद्धी पत्रक जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. हे एक प्रसिद्धी पत्रक आणि हे एक प्रसिद्धी पत्रक, ह्या दोन्ही प्रसिद्धी पत्रक तुम्हाला डाउनलोड करून बघायचे आहेत. ठीक आहे. तर याच्यानुसार जर आपण बघितलं तर 18 मे रोजी हा रिझल्ट जो आहे तो अंतरिम रिझल्ट म्हणजे काय की अजून हा फायनल नाही आलाय. फायनल का नाही आलाय? कारण की याच्यामध्ये अजून काही काही ज्या छोट्या छोट्या चुका आहेत, जसं मी तुम्हाला म्हणाले की कुठल्या कुठल्या चुका आहेत, तर सगळ्यात पहिलं तर गुण पडताळणी विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वतः करून घ्यायची. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव या सगळ्यांमध्ये दुरुस्ती जर असेल तर त्याच्यासाठी वेळ दिलेली आहे तुम्हाला 27/5/2026 पर्यंत शाळेच्या लॉग इन मध्ये. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जर तुमच्या नावामध्ये, आडनावामध्ये, आईच्या नावात, वडिलांच्या नावात किंवा इतर कुठेही तुम्हाला काही इश्यू जर असेल आणि तुम्हाला जर ते जाणवतंय की अच्छा इथे स्पेलिंग चुकलंय किंवा इथे हे असं झालंय, तर तुम्ही काय करायचंय, तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटायचंय, शाळेच्या क्लर्क्सला भेटायचंय आणि त्यांना सांगायचंय की माझ्या निकालामध्ये अशी अशी चूक आहे. मग ते तुम्हाला मदत करतील. ते तुमचा शाळेच्या लॉग इन वरनं ते तिथे तुम्हाला चेंज करून देतील. ठीक आहे. आता जर समजा तुम्हाला गुण पडताळणी करून तुम्हाला तुमची चेंज, तुम्हाला जर असं वाटतंय की मला 200 मार्क पडलेले दाखवतायत परंतु मला कदाचित 250 मार्क पडलेले असणार आहे, मला असं वाटतंय की इथे माझे मार्क चुकलेले आहेत, 50 मार्क मला कमी दाखवतात, मग अशा वेळेला तुम्हाला गुण पडताळणी करायची. तर गुण पडताळणीसाठी सुद्धा 27/5/2026 यापर्यंतचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक पेपरसाठी, म्हणजे एक पेपर जर तुम्हाला चेक करायचा असेल, जर समजा मला पेपर 1 चेक करायचा आहे फक्त, तर त्याच्यासाठी 50 रुपये आणि पेपर 2 चेक करायचा असेल तर त्याला 50 रुपये. दोन्ही पेपर चेक करायचे असतील तर 100 रुपये मला हे जमा करावे लागणार आहे. हे सगळंच्या सगळं तुम्हाला शाळेमध्येच करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमची गुण पडताळणी असू द्यात किंवा तुमच्या नावामध्ये, आडनावामध्ये काही चेंजेस असू द्यात, यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या शाळेमध्ये जायचंय आणि शाळेत जाऊन तुमच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना सांगायचंय अशा अशी गोष्ट आहे, मला इथे इथे चूक वाटतेय, हे माझं चुकलेलं आहे, याच्यामध्ये असं अशा पद्धतीने चुका दिसतायत, तर तुम्ही प्लीज लॉग इन मध्ये जाऊन चेंज करून द्या. तुमची शाळा त्या पद्धतीने तुम्हाला चेंज करून देईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर त्या सगळ्या चेंजेस जे आहेत ते चेंजेस करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला त्यामधला कुठल्याही पद्धतीने फायनल ज्या वेळेला रिझल्ट येईल, साधारण 30 दिवसानंतर अंतिम निकाल लागणार आहे. 3 दिवसापर्यंत तुम्हाला ही सगळी मुदत मिळणार आहे. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला हे सगळं चेंज करता येणार नाही. एकदा जे काही असेल ते तसंच कंटिन्यू राहील. आता इग्नाइट अकॅडमीमध्ये स्कॉलरशिप सोबतच नवोदय, ऑलिम्पियाड, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, MTS एक्झाम, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम, सैनिकी स्कूल एक्झाम, होमी भाभा बालवैज्ञानिक एक्झाम, मंथन, NMMS या सगळ्या विषयांचे, या सगळ्या एक्झाम्सचे वेगळे क्लासेस जे आहेत ते घेतले जातात. याबद्दल तुम्हाला कुठलाही चौकशी करायची असेल तर खाली कमेंट करा. आणि त्यासोबतच मी असं म्हणेन की तुम्हाला किती मार्क पडलेत. आपण बघितलं की निकाल कसा जाहीर झालाय. ठीक आहे. निकाल कसा बघायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. तर सगळ्यांनी तुम्ही तुमचा निकाल चेक करा आणि तुम्हाला किती मार्क पडले हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा, म्हणजे आम्हाला सुद्धा आनंद होईल. थँक्यू.